20. अकबर 1556 ते 1605. अकबर राजपूत अँड रिलिजियस पॉलिसी मनसबदारी सिस्टम. प्रश्न 1. अकबराच्या धार्मिक धोरणाचे वर्णन करा. उत्तर. मुद्दे. 1. सर्व धर्म संमेलन. 2. उलेमांचा जाहीरनामा. 3. अल्लाह हो अकबर. 4. नवीन धर्माची स्थापना. आणि 5. सहिष्णू धार्मिक धोरण. 1. सर्व धर्म संमेलन. इसवी सन 1575 मध्ये अकबराने सर्व धर्माची चर्चा करण्याकरता फतेपूर सिक्री येथे इबादतखाना नावाची इमारत बांधली. तेथे हिंदू, जैन, बौद्ध, शिया, पारशी, ख्रिश्चन इत्यादी सर्व धर्मातील धर्मगुरूंना वादविवाद करण्यासाठी बोलावले. या धार्मिक चर्चेत अकबर स्वतः भाग घेत असे. ख्रिस्ती धर्माची बाजू मांडण्याकरता गोव्याहून ख्रिस्ती धर्मोपदेशक येत असत. या तत्वचर्चेतून सर्व धर्मांना एका सूत्रात गोवण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. 2. उलेमांचा जाहीरनामा. याशिवाय याचा आणखी एक परिणाम असा झाला की अकबराने दुसरा धर्म स्वीकारला तर आपले आसन डळमळीत होईल असे उलेमांना वाटले. त्यामुळे त्यांनी एक जाहीरनामा तयार केला आणि अकबराचे धार्मिक व राजकीय वर्चस्व मान्य केले. यामुळे अकबराला मुसलमान धर्मातील सर्वच विवादांबाबत निर्णय देण्याचा अधिकार मिळाला. 3. अल्लाह हो अकबर. भारतीय उपखंड इतिहासातील प्राचीन परंपरेपासून थोडे वेगळे होते. कनिष्क अशोक हर्षवर्धन यांनी देखील बौद्ध धर्मात सुधारणा केली, पण बौद्ध मठांची सत्ता आपल्या हाती घेतली नाही. उलट अकबराने उलेमांवर आपली सत्ता गाजवण्याची सुरुवात केली. ही सत्ता धर्मसत्ता राजसत्तेचा अंकित करण्याचा सर्वंकष प्रयत्नाचाच हा एक भाग होता. अल्लाह हो अकबर या धर्मघोषणेचा अकबर हाच अल्लाह आहे असा नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न केला. मूळ अर्थ अल्लाह हाच अकबर म्हणजे श्रेष्ठ आहे. जगाच्या मध्ययुगीन इतिहासातील बलिष्ठ सत्ताधीशांच्या अहंकारी जाणीवेचे हे एक आविष्करण होते. तात्पर्य. मध्ययुगीन राज्यकर्त्यांच्या कृतीचा अन्वयार्थ आधुनिक परिभाषेत ढाळण्याचा आणि त्याला प्रागतिक विचारांचा मुलामा देण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. 4. नवीन धर्माची स्थापना. इसवी सन 1582 मध्ये अकबराने परत एक धर्मसभा बोलावली. त्यात त्याने नवीन धर्माची कल्पना मांडली. त्याला दीन ए इलाही असे नाव देण्यात आले. या धर्माची तत्वे अशी आहेत. 1. ईश्वर एक असून अकबर हा त्याचा प्रेषित आहे. ब. या धर्मात सूर्य व अग्नी यांचे महत्त्व होते. क. मांस भक्षण करण्याची बंदी होती. ड. अज्ञान मुलीशी लग्न करण्याची बंदी होती. ई. राज्याकरता आपली मालमत्ता, धर्म, जीवन यांचा त्याग करणे आवश्यक होते. फ. धर्माचा स्वीकार करणाऱ्यास अकबराच्या पाया पडावे लागत असे. हा धर्म मुळीच प्रसार पावला नाही. अकबराचे हे राजखूळ त्याच्या मृत्यूबरोबरच संपले. 5. सहिष्णू धार्मिक धोरण. असे असले तरी पण अकबर आपल्या संपूर्ण शासनकाळात इतर धर्मियांशी फारच चांगल्या रीतीने वागला हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याने मोगल साम्राज्यात गोवध बंदी केली. ब. राज्यातील हिंदू जनतेवरील जिझिया कर माफ केला. क. अनेक हिंदू ज्योतिषांना राजदरबारात नेमले. ड. अनेक मंदिरे व हिंदूंच्या धर्मशाळा यांना आर्थिक मदत केली. ई. रामायण, महाभारत या ग्रंथांच्या फारसी अनुवादाला उत्तेजन दिले. त्यामुळे तो बहुसंख्य हिंदू प्रजेत फारच लोकप्रिय झाला आणि मोगल साम्राज्य बळकट पायावर उभे राहू शकले. प्रश्न 2. अकबराच्या धार्मिक धोरणाचे परिणाम लिहा. 5 मार्क. उत्तर. अकबराचे धार्मिक बाबतीत उदार व सहिष्णू धोरणाचा अवलंब केला. त्याचे पुढीलप्रमाणे परिणाम झाले. 1. यामुळे मुसलमान धर्माचे शासकीय पातळीवरील महत्त्व कमी झाले. 2. भारतातील इस्लामी उलेमांची धर्मसत्ता राजसत्तेच्या अंकित झाली. 3. राजपुतांसारख्या कट्टर हिंदू धर्मियांची सहानुभूती आणि निष्ठा अकबराला मिळाली. 4. अकबराने इतर धर्मियांना विशेषतः हिंदूंना सन्मानाने वागवले हे मुसलमान धर्मगुरूंना आवडले नाही. त्यांनी राज्यात बंडे केली, परंतु त्यांची बंडे अकबराने मोडून काढली. 5. अकबर परकीय तुर्क राज्यकर्ता आहे
धार्मिक स्वातंत्र्य देऊन तो आपले राजकीय वर्चस्व लादत आहे हे धर्मप्रेमाची भांग प्यालेल्या राजपुतांना आणि कोट्यावधी हिंदू जनतेला मुळीच समजले नाही. त्यामुळे राणा प्रतापाचा विरोध निष्प्रभ ठरला. 6. भारतात मोगल साम्राज्य कित्येक दशके तरी वज्रलेप झाले. प्रश्न 3. अकबराच्या राजपूत धोरणावर एक मुद्देसूद निबंध लिहा. मार्च 2005. 5 मार्क. उत्तर 1. प्रस्तावना. दिल्लीतील सर्व मोगल मुसलमान सुलतानांच्या तुलनेत अकबर हा एक व्यवहार चतुर आणि मुत्सद्दी शासक म्हणून ओळखला जातो. त्याने राजस्थानातील राजपूत राजांबद्दल उदार धोरण स्वीकारले. मोगल साम्राज्याच्या स्थैर्यासाठी राजपुतांना जिंकणे अथवा त्यांचे मन वळवून त्यांचे सहकार्य प्रशासनात आणि युद्धप्रसंगी घेणे हे दोनच पर्याय अकबरासमोर होते. अकबराने दुसरा मार्ग स्वीकारला. 2. अकबराची गरज. कारण अकबराच्या राजवटीच्या सुरुवातीला शहा मंसूर, बहिराम खान यासारख्या मोगल सरदारांच्या बंडाला तोंड द्यावे लागले. अफगाण सरदार तर अकबराच्या विरुद्ध होतेच. या राजकीय गरजेतून अकबराने राजपूत विषयक उदार धोरणाचा अवलंब केला. 3. राजपूत राजकन्यांशी विवाह. इसवी सन 1652 मध्ये अकबराने राजा बिहारीमल यांची मुलगी जोधाबाई हिच्याशी विवाह केला. यामुळे भारताच्या इतिहासात एका नवीन युगाला प्रारंभ झाला. यामुळे मानसिंग आणि राजा भगवानदास यांना अकबराच्या नोकरीत प्रवेश मिळाला. तसेच राजा भगवानदास याने आपली मुलगी मोगल राजपुत्र सलीम याला दिली. राजस्थानातील सर्वच राजांनी मेवाडच्या महाराणा प्रताप सिंहाचा अपवाद वगळल्यास दिल्लीच्या मोगल राजवंशाशी शरीर संबंध जोडले आणि ही राज्ये अकबराची अंकित झाली. 4. राजपुतांमुळे साम्राज्य विस्तार. यामुळे राजपूत राजांचा दिल्ली येथील मोगल साम्राज्याला होणारा विरोध मावळला. इतकेच नव्हे तर राजपूत राजांनी आपल्या पराक्रमाने अनेक प्रांत जिंकून मोगल साम्राज्यात सामील केले. फक्त मेवाडचा महाराणा प्रतापसिंहाने अकबराचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. त्याने शेवटपर्यंत अकबराशी लढा दिला. 5. अकबराच्या राजपूत धोरणांचे परिणाम. 1. अकबराने राजपुतांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्यामुळे राजपूत लोकांचा अकबराला असलेला विरोध कमी झाला. 2. अकबराच्या पाठीशी स्वामिनिष्ठ राजांचा गट उभा राहिला. अकबराने साम्राज्य विस्तार आणि साम्राज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि तो निश्चिंत झाला. 3. अकबराच्या धोरणामुळे राजस्थानात अकबर समर्थक आणि अकबर विरोधक असे दोन गट निर्माण झाले. मात्र अकबर विरोधक गट देखील अतिशय अल्प प्रमाणात आणि कमजोर होता. त्यांच्यात भांडणे सुरू झाली आणि त्यांची शक्ती क्षीण झाली. 4. राजपुतांचे सहकार्य अकबराला मिळाल्यामुळे इतर मुसलमान सरदारही अकबराला वचकून वागू लागले. तात्पर्य अकबराचा दबदबा वाढला. प्रश्न 4. अकबराच्या राज्यव्यवस्थेचे वर्णन करा. 5 मार्क. उत्तर. मुद्दे. 1. उलेमांची हकालपट्टी. 2. राजा ईश्वराचा प्रतिनिधी. 3. केंद्रीय आणि शासन मंत्रालये. 4. प्रांतीय राज्यकारभार. 5. राज्यकारभाराचे इतर ध्येय. 6. शासन यंत्रणेतील इतर स्वतंत्र एकक. 7. खेडे आणि 8. अकबराच्या राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये. 1. उलेमांची हकालपट्टी. मोगल साम्राज्याची भरभराट होऊन तिला स्थैर्य प्राप्त व्हावे या हेतूने अकबराने आपली शासन व्यवस्था केली. प्रारंभीच्या काळात तो कुराणातील राज्यकल्पनेशी सहमत होता म्हणून त्याने उलेमांच्या तंत्राने राज्यकारभार केला. परंतु 1579 मध्ये त्याने एक नवीन हुकूम काढला आणि उलेमांचे राज्यकारभारातील महत्त्व संपविले. 2. राजा ईश्वराचा प्रतिनिधी. त्याने आपल्या राज्यातील सर्व धर्मियांना समानतेने वागवले. राजा हा पृथ्वीवरील ईश्वराचा प्रतिनिधी आहे ही राजाबद्दलची कल्पना त्याने प्रत्यक्षात आणली. 3. केंद्रीय शासन आणि मंत्रालये. अकबराने राज्यकारभाराची 4 खात्यांमध्ये विभागणी केली होती. 1. प्रधानमंत्री, 2. दिवाण किंवा वजीर, 3. मीर बक्षी आणि 4. मुख्य सदर या प्रत्येकावर एका स्वतंत्र मंत्र्याची स्थापना केली. प्रारंभीच्या काळात प्रधानमंत्र्याला बरीच सत्ता होती पण बैराम खानाच्या नंतर
तशी नेमणूक न झाल्यामुळे ती सत्ता दिवाणाकडे आली. राजस्वाबद्दलचे कायदे तयार करणे हे त्याचे काम असे. त्याच्या हाताखाली अनेक दुय्यम अधिकारी असत. अर्थ खाते अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे स्वतः अकबर या खात्याकडे लक्ष देत असे. मीर बख्शकडे राजाला सैन्याची माहिती देणे व सैन्याला पगार वाटप करण्याचे काम असे. त्याच्या मदतीला अनेक सहाय्यक अधिकारी असत. मुख्य सद्र या अधिकाऱ्याकडे विविध कामे असत. न्यायदान करणे हे मुख्य काम असे. अकबराने केंद्रीय राज्यकारभारात बरीच शिस्त आणली. 4. प्रांतीय राज्यकारभार. अकबराने आपल्या साम्राज्याचे अनेक प्रांतात विभाजन केले होते. अशा प्रांतांची संख्या 1602 मध्ये 15 होती. त्यांना सुभा म्हणत. त्यावरील मुख्य अधिकाऱ्यास सुभेदार अथवा सिपह सालार असे म्हणत. त्याला राज्यकारभारात मदत करण्यासाठी दिवाण, सदर, काझी, मीरबक्षी असे अधिकारी असत. याशिवाय हेरांची आणि बातमीदारांची नेमणूक करणारा अधिकारी असून त्याला वाकनीस म्हणत व आयात निर्यात कर, जल वाहतूक कर वसूल करणारा असून त्याला मीर ए बाहक म्हणत. 5. राज्यकारभाराचे इतर घटक. सरकार, परगणा हे राज्याचे इतर लहान लहान प्रशासकीय घटक होते. परगणा अथवा तहसीलीमध्ये शिकदार, अमील, मुन्सिफ किंवा पोतदार इत्यादी अधिकारी असत. अमील याच्याकडे जमिनीची मोजणी करून राजस्व आकारण्याचे काम होते. पोतदार हा परगण्याचा खजिनदार होता. 6. शासन यंत्रणेतील इतर स्वतंत्र एकक. समुद्राकाठी असलेली बंदरे आणि सीमेवरील महत्त्वाची ठाणी यांच्या कारभाराची व्यवस्था स्वतंत्र होती. 7. खेडे. खेडे हा प्रशासनाचा सर्वात लहान पण महत्त्वाचा एकक होता. तेथील कारभार गावप्रमुख, पटवारी आणि चौकीदार यांच्या मदतीने चालत असे. 8. अकबराच्या राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये. अकबरकालीन मोगल राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. ही दुहेरी नियंत्रणाची पद्धत होती. 1. प्रांतीय अधिकाऱ्यांवर केंद्राची कडक नजर राहत असे. 2. दुसरी गोष्ट, कोणतेही पद वंशपरंपरागत नव्हते. एकाच ठिकाणी राहून अधिकाऱ्यांचे हितसंबंध निर्माण होऊ नयेत म्हणून अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या केल्या जात असत. प्रश्न 5. मनसबदारी पद्धतीचे गुणदोष सांगा. मार्च 2005. 5 मार्क. उत्तर. अकबराच्या सैन्यात मंगोल, तुर्क, उझबेक आणि अफगाण यांचा भरणा होता. या सैन्यात कार्यक्षमता वाढवण्यासाठी अकबराने मनसबदारी पद्धती सुरू केली. मनसब म्हणजे सैन्यात मिळणारी जागा, पद किंवा स्थान. हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीला मनसबदार म्हणत. 10 सैनिकांच्या गटापासून तर 10,000 सैनिकांच्या गटापर्यंत निरनिराळ्या श्रेणीच्या मनसबदारी निर्माण करण्यात आल्या. 5,000पेक्षा जास्त सैनिकांची मनसबदारी फक्त राजपुत्रांनाच देण्यात यावी असा साधारण नियम होता. मनसबदारी प्राप्त होताच या संख्येपर्यंत मनसबदार आपल्याजवळ सैन्य उभारू शकत असे. मनसबदारीत जाट मनसबदारी आणि सवार मनसबदारी असे 2 प्रकार होते. सवार मनसबदारीत मनसबदाराजवळ किती सैन्य आहे हे समजून येत असे. मनसबदाराने किती सैन्य ठेवले आहे याची पाहणी करण्याकरता मधूनमधून सरकारी अधिकारी येत. साधारण नियमाला अपवाद करून मानसिंह आणि मिर्झा अजीज कोका यांना 7,000पर्यंत मनसबदारी दिली गेली. प्रश्न 6. मनसबदारी पद्धतीतील दोषांचे वर्णन करा. 5 मार्क. उत्तर. मनसबदारी पद्धतीमुळे सैन्याची कार्यक्षमता वाढेल अशी अकबराची अपेक्षा होती, परंतु या पद्धतीत लवकरच अनेक दोष शिरले आणि त्याची अपेक्षा सफल झाली नाही. दोष 1. मनसबदार स्वतः सैन्य भरती करीत असल्यामुळे सम्राट आणि सैनिक यांच्यात प्रत्यक्ष संबंध राहिला नाही. 2. सैन्यात एकी निर्माण झाली नाही. 3. मनसबदाराला भ्रष्टाचार करण्यास उत्तेजन मिळाले. सैन्याची खोटी हजेरी लावत पैसा घेत. 4. मनसबदाराच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती सरकारात जमा होत असे, त्यामुळे मनसबदार भरमसाठ खर्च करीत. 5. मनसबदार विलासी व आळशी बनले आणि त्यांची कार्यक्षमता कमी झाली. प्रश्न 7. अकबराचा साम्राज्य विस्तार स्पष्ट करा. 5 मार्क. उत्तर. अकबराने
1556 ते 1605 या काळात राज्य केले. त्याने एका स्थायी आणि विशाल साम्राज्याची स्थापना केली. 1605 पर्यंत त्याने खालील प्रांत जिंकले होते. 1. 1561 ते 63 या काळात माळव्याचा सुलतान बाज बहादूर याचा पराभव करून माळवा प्रांत जिंकला. 2. 1561 मध्ये जोधपूर बंड मोडले आणि चुनारगड जिंकला. 3. 1564 मध्ये राणी दुर्गावतीचा पराभव करून गढामंडलाचे राज्य जिंकले. आसफ खान. 4. 1567 मध्ये चित्तोडचा राणा उदयसिंग याचा पराभव केला आणि तो किल्ला जिंकला. 5. रणथंभोर आणि कलिंजर हे महत्त्वाचे किल्ले 1568-69 मध्ये जिंकले. 6. 1582 मध्ये गुजरात आपल्या राज्यात जोडला. 7. 1576 मध्ये हळदी घाटीच्या युद्धात प्रतापसिंहाचा पराभव केला आणि मेवाडचे पूर्ण राज्य ताब्यात घेतले. 8. 1581 मध्ये अकबराने काबूल जिंकले. 9. 1585 मध्ये काश्मीर प्रांत आपल्या राज्यास जोडला. 10. 1595 मध्ये त्याने सिंध प्रांत जिंकला. 11. 1592 मध्ये ओरिसा प्रांत जिंकला. 12. 1595 मध्ये बलुचिस्तान आणि कंदाहार हा प्रदेश व किल्ला जिंकला. 13. 1599 ते 1601 या काळात अहमदनगर व खानदेश ही राज्ये जिंकली. तात्पर्य: 1605 म्हणजे अकबराच्या मृत्यूच्या वेळी अकबराचे साम्राज्य दक्षिण भारत वगळता संपूर्ण उत्तर भारतात पसरले होते. प्रश्न 8. अकबराच्या दीने इलाही विषयी माहिती द्या. 5 मार्क. उत्तर: भारताच्या समकालीन मध्यकालीन इतिहासात मोगल सम्राट अकबर याची कारकीर्द अतिशय महत्त्वाची ठरते. तो केवळ विजेता किंवा साम्राज्य संस्थापकच नव्हता, तर एक अभ्यासक व समन्वयवादी विचारवंत देखील होता. त्याने भारताच्या सहिष्णू व उदारमतवादी संस्कृतीत वेगळीच भर टाकली, ती म्हणजे हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातील चांगली तत्त्वे विचारपूर्वक निवडून एका नवीन धर्माची स्थापना करण्याचा त्याने प्रयत्न केला. अकबराच्या या नवीन धर्माचे नाव दीने इलाही असे होते. 1582 मध्ये अकबराने या नवीन धर्माची स्थापना केली. या धर्माचा मुख्य पुरोहित अब्दुल फजल हा होता. अकबर त्या धर्माचा प्रवर्तक किंवा संस्थापक समजला जाऊ लागला. अकबराचा हा नवीन धर्म भारतात मुळीच रुजला नाही. तरी पण दीने इलाही धर्मातील प्रमुख तत्वांवर नजर टाकल्यास अकबराच्या चिंतनाची खोली आणि विचारसंपदेची समृद्धता यांची चांगली कल्पना येते. भारताच्या इतिहासात त्याच्यासारखा चिंतक सम्राट अशोकाखेरीज दुसरा कोणीही झाला नाही. त्याच्या धर्मातील प्रमुख तत्वे पुढीलप्रमाणे होती. 1. ईश्वर एकच आहे. अकबर हाच धर्मप्रमुख. 2. प्रत्येकाने सम्राटाला आपला धर्म, जीवन, धन, प्रतिष्ठा अर्पण केली पाहिजे. 3. मौसर बंद करावा. त्याऐवजी वाढदिवशी मित्रमंडळींना किंवा गरिबांना भोजन द्यावे. 4. रविवार पवित्र दिवस मानावा. 5. मांस, कांदा, लसूण खाऊ नये. अहिंसा व्रताचे पालन करावे. 6. कमी वयाची स्त्री किंवा वृद्ध स्त्रीशी विवाह करू नये. 7. निम्न दर्जाच्या लोकांबरोबर विवाह संबंध प्रस्थापित करू नयेत. 8. सूर्य आणि अग्नी यांची उपासना करावी. प्रश्न 9. अकबराच्या काळातील मोगलांचा साम्राज्य विस्तार या विषयावर मुद्देसूद निबंध लिहा. 20 मार्क. उत्तर: मुद्दे 1. प्रस्तावना. 2. मोगलांनी माळवा जिंकला. 3. गोंडवानावर मोगलांचे आक्रमण. 4. राजस्थान विजय. 5. मोगल आणि मेवाड संघर्ष. 6. अकबराचे गुजरातवर आक्रमण. 7. ओरिसा, बंगाल आणि बिहार. 8. आणखी काही महत्त्वाचे विजय. 9. मोगलांचे दक्षिण भारतातील विजय आणि 10. खानदेश जिंकला. 1. प्रस्तावना. भारतात तैमूरलंग आणि चंगीज खान यांच्यानंतर बाबरच्या मंगोल नेत्यांनी आक्रमण केले आणि काही काळ भारतात मोगलांचे राज्य स्थापन केले. पण त्याचा मुलगा हुमायून याला 1540 मध्ये शेरशाह या पठाण नेत्याने भारताबाहेर पिटाळून लावले आणि पुन्हा भारतात पठाण अफगाणांची राजसत्ता स्थापन केली.
परंतु पठाणांची सत्ता 15 वर्षापेक्षा अधिक काळ टिकली नाही आणि पुन्हा भारतात अकबराच्या नेतृत्वाखाली मोगल साम्राज्याची स्थापना झाली. अकबराने स्थापन केलेले मोगल साम्राज्य भारतात जवळपास 150 वर्षे टिकले, म्हणून अकबरालाच मोगल साम्राज्याचा वास्तविक संस्थापक म्हणतात. अकबराचा शासनकाळही 1556 ते 1605 असा प्रदीर्घ होता. त्यामुळे त्याला साम्राज्य विस्तार करण्यास आणि जिंकलेल्या प्रदेशात कार्यक्षम आणि मजबूत प्रशासन यंत्रणा उभारण्यासही चांगलाच वेळ मिळाला. या ठिकाणी अकबराच्या साम्राज्य विस्ताराचे यथाशक्य विवेचन केले आहे. 2. मोगलांनी माळवा जिंकला. आदम खानाच्या हत्येनंतर अकबराचा मार्ग मोकळा झाला. त्याने आता साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने माळवा प्रांतावर स्वारी केली. यावेळी माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर हा होता. त्याची राणी रूपमती हिने आत्महत्या केली, तर बाज बहादूर हा मोगलांच्या विरुद्ध लढला, पण त्याच्या हाती न लागताच तो मेवाडकडे पळून गेला. तेथून मोगलांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्यांदा देखील त्याचा पराभव झाला. तात्पर्य: 1563-64च्या सुमारास माळवा प्रांत पूर्णपणे अकबराच्या ताब्यात आला. माळवा प्रांतावर अब्दुल खान उझबेक याची अकबराने सुभेदार म्हणून नेमणूक केली. 3. गोंडवानावर मोगलांचे आक्रमण. माळवा प्रांतातील बाज बहादूरचा पाडाव झाल्यानंतर अकबराच्या साम्राज्य लालसेचा दुसरा बळी गढामंडला जबलपूरचे गोंड राज्य ठरले. यावेळी या राज्याचा राजा दलपतराय मरण पावला होता आणि त्याची विधवा राणी दुर्गावती राज्याचा कारभार करीत होती. यावेळी मोगलांचा प्रयाग येथील सुभेदार आसफ खान हा होता. त्याने अकबराकडे दुर्गावतीच्या राज्यावर स्वारी करण्याची परवानगी मागितली आणि गढामंडलावर प्रचंड वेगाने आक्रमण केले. राणी दुर्गावती आपल्या सैन्यासह प्राणपणाने लढली व शेवटी तिचा टिकाव लागला नाही. तिचा मुलगा वीर नारायण घायाळ होऊन पडला. त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राणीने शत्रूच्या हाती न पडता रणांगणावरच स्वतःच्या पोटात खंजीर खुपसला आणि देहत्याग केला. 4. राजस्थान विजय 1567 ते 1572. माळवा आणि गोंडवाना विजयानंतर अकबराची नजर राजस्थान आणि गुजरात प्रांताकडे वळली. मात्र राजस्थानातील मेवाड राज्याचा अपवाद वगळता जयपूर, आमेर, जोधपूर, बिकानेर, कालिंजर येथील राजांनी आपणहून अकबराशी राजकीय समझोता केला. त्याचे मांडलिकत्व पत्करले. आपल्या मुली बहिणी अकबराच्या जनानखान्यात पाठवून त्याच्याशी मैत्रीचे व स्नेहाचे संबंध स्थापन केले. अशा राजांमध्ये आमेरचा राजा भगवान सिंग आणि त्याचा मुलगा मानसिंग, कालिंजरचा राजा रामचंद्र, मारवाड जोधपूरचा राजा चंद्रसेन, बिकानेरचा कल्याणमल, जेसलमेरचा राजा हरिराय हे प्रमुख होते. फक्त मेवाडचा राजा महाराणा उदयसिंग याने अकबराला प्रखर प्रतिकार केला. चित्तोडचा किल्ला 1567 मध्ये पडल्यानंतर देखील त्याने आरवलीच्या डोंगरात जाऊन नवीन शहर वसवले. या नगरास उदयपूर असे म्हणतात आणि तेथून त्याने अकबराचा प्रतिकार केला, पण शरणागती पत्करली नाही. हा उदयसिंग 1572 मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा प्रतापसिंह हा महाराणा झाला. 5. मोगल आणि मेवाड संघर्ष किंवा महाराणा प्रतापसिंगावर टीप किंवा हळदी घाटच्या युद्धाचे महत्त्व. मार्च 2005. 5 मार्क. प्रतापसिंह राणा झाल्यावर मोगल आणि मेवाड यांच्या संघर्षाला वेगळीच धार आली. अकबराने प्रतापसिंहाकडे 1572 ते 1576 या काळात अनेक वेळा आपले शिष्टमंडळ पाठवले आणि राजस्थानातील इतर राजांप्रमाणे त्यानेही मोगलांचे मांडलिकत्व मान्य करावे असे सुचवले, पण अकबराचे सर्व प्रयत्न वाया गेले. शेवटी लढाई अटळ ठरली. अकबराने राजपुत्र सलीम, जयपूरचा राजा मानसिंग यांना प्रचंड फौज देऊन मेवाडवर पाठवले, तर महाराणा प्रतापच्या बाजूने त्याच्या राजपूत सैन्याखेरीज अनेक भिल्ल आणि सूर वंशातील एक पठाण सरदार हाकिम सूर हा आपल्या काही पठाणांसह अकबराच्या विरोधात राणा प्रतापसिंहाच्या बाजूने लढत होता.
दोन्ही सैन्यांची गाठ हल्दी घाटी या ठिकाणी पडली. 18 जून 1576 रोजी दोन्ही सैन्यात जोरदार लढाई झाली, पण मोगलांच्या सामर्थ्यापुढे महाराणा प्रताप सिंगाचा टिकाव लागला नाही. हल्दी घाटीच्या पराभवानंतरही महाराणा प्रताप खचला नाही. त्याने मोगुंफा, कुंभलनेर अशा ठिकाणी मोगलांना लढाया दिल्या. मेवाड आणि मोगल यांचा संघर्ष 1576 पासून 1597 पर्यंत सतत कमी अधिक प्रमाणात सुरू होता. 1585 पर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्याभिमानी वीरांनी तोंड वर काढायला मुळीच उसंत मिळाली नाही. मात्र 1585 नंतर अकबराचे लक्ष काश्मीर आणि अफगाणिस्तानकडे वळले व मेवाडवरील मोगली सैन्याचा दबाव बराच कमी झाला. त्याचप्रमाणे प्रतापसिंहाचा दिवाण भामाशाह याने माळवा आणि गुजरात प्रांतातील व्यापाऱ्यांना लुटले आणि भरपूर धन जमवले. ते सर्व धन त्याने महाराणा प्रतापला मेवाडच्या स्वातंत्र्याचा लढा चालवण्यासाठी अर्पण केले. त्यामुळे प्रतापसिंहाने सैन्य जमवले, शस्त्रे खरेदी केली आणि संपूर्ण मेवाड प्रांत पुन्हा जिंकला. उदयपूर येथे राजधानी परत स्थापन केली. असा हा थोर स्वाभिमानी राजा, स्वातंत्र्यप्रिय वीरपुरुष 19 जानेवारी 1597 रोजी स्वर्गवासी झाला. 6. अकबराचे गुजरातवर आक्रमण. माळवा आणि मेवाडनंतर अकबराने गुजरात प्रांतावर आक्रमण केले. 1572 मध्ये त्याने गुजरात प्रांतावर मिर्झा अजीज कोका याला सुभेदार नेमले, पण गुजरात प्रांत त्याला सांभाळता आला नाही. त्यामुळे अकबराने स्वतः जातीने गुजरात प्रांतावर आक्रमण केले, बंडखोरांचा नायनाट केला. या विजयानिमित्त अकबराने फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा नावाचे भव्य प्रवेशद्वार उभारले. गुजरातसारखा समृद्ध प्रांत मोगल साम्राज्यात सामील झाल्यामुळे मोगलांचा परदेशी व्यापार वाढला आणि मोगल साम्राज्य आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न व समृद्ध झाले. 7. ओरिसा, बंगाल आणि बिहार. गुजरात प्रांतात अकबराला निर्णायक विजय मिळत असतानाच त्याचे सरदार अथवा सेनापती बंगाल बिहारमध्ये सुलतान दाऊद खानाविरुद्ध लढत होते. राजमहल येथील युद्धात सुलतान दाऊद खान ठार झाला आणि बंगाल व बिहार हे दोन्ही प्रांत अकबराच्या ताब्यात आले. ओरिसा प्रांतही याचवेळी मोगलांच्या साम्राज्यात सामील करण्यात आला. 8. आणखी काही महत्त्वाचे विजय. संपूर्ण उत्तर भारतात जम बसल्यानंतर अकबराने काश्मीर आणि अफगाणिस्तानकडे आपले लक्ष वळवले. त्यावेळी काबूल येथे मिर्झा हकीम हा राज्य करीत होता. तो अकबराचा सावत्र भाऊ होता. अकबराचे उदार धार्मिक धोरण दिल्लीतील अनेक मुल्ला मौलवी उलेमा यांना पसंत नव्हते. त्यांनी मिर्झा हकीम याला दिल्लीवर आक्रमण करण्याची चिथावणी दिली, पण मिर्झा हकीमचा अकबराच्या सैन्याने पराभव केला. पुढे मिर्झा हकीमने अकबराची माफी मागितली, पण हा मिर्झा हकीम 1585 मध्ये मरण पावला. त्यामुळे अकबराची एक डोकेदुखी कमी झाली. काबूल येथे त्याने आपल्या सावत्र बहिणीची नेमणूक केली. काश्मीरचा सुलतान युसुफ खान याचा अकबराच्या सैन्याने 1585 मध्ये पराभव केला. त्याने अकबराच्या दरबारात मनसबदारी स्वीकारली. अब्दुल रहीम खान खाना याने 1590 मध्ये मिर्झा जानी बेग याचा पराभव केला आणि सिंध प्रांत काबीज केला. तर 1595 मध्ये अकबराचाच एक सेनापती मीर मासूम याने बलुचिस्तान आणि कंदाहार हे महत्त्वाचे प्रांत जिंकले. कंदाहारचा किल्लेदार मुझफ्फर हुसेन याने मीर मासूम पुढे शरणागती पत्करली. 9. मोगलांचे दक्षिण भारतातील विजय. अकबराने दक्षिण भारतातील सुलतानांना मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारण्याची सूचना केली. त्यात खानदेश, अहमदनगर, विजापूर, गोवलकोंडा येथील सुलतान होते. त्यापैकी खानदेशच्या सुलतानाचा अपवाद वगळता इतर बाकीच्या सर्व सुलतानांनी मोगलांची सूचना फेटाळून लावली. तेव्हा अकबराने 1585 मध्ये आपला राजपुत्र मुराद याला अहमदनगरचे राज्य जिंकण्यास पाठवले. अब्दुल रहीम खान खाना हा देखील त्याच्याबरोबर होता. अहमदनगरचा सुलतान मुझफ्फर शाह यावेळी अल्पवयीन होता. त्याची आत्या चांदबीबी राज्याचा कारभार पाहत होती. ती अतिशय शूर व कर्तबगार होती.
त्यामुळे मोगल सैन्याला तिच्यासमोर माघार घ्यावी लागली आणि मोगलांनी तह केला. यात वऱ्हाडचा सुपीक प्रांत मोगलांना मिळाला, पण 1599 चांद बीबीचा खून झाला आणि अहमदनगर येथे दुसरा गट सत्तारूढ झाला. या गटाने वऱ्हाडमधून मोगली अंमलदारांना पिटाळून लावले. अकबराने 1600 मध्ये पुन्हा राजपुत्र दानियल आणि अब्दुल रहीम यांना अहमदनगरवर पाठवले. त्यांनी बुरहानपूर आणि अहमदनगर जिंकले. अहमदनगरच्या सरदारांनी राजवंशातील दुसऱ्या पुत्रास पुढे करून संघर्ष सुरू केला. 10. खानदेश जिंकला. 1595 मध्ये खानदेशचा सुलतान मीरन बहादूर याने मोगलांचे स्वामित्व मान्य केले, पण 1600 मध्ये मोगलांविरुद्ध बंड पुकारले आणि असीरगडच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. किल्ला सहजासहजी जिंकता येणे शक्य नाही ही गोष्ट अकबराच्या लक्षात आली, तेव्हा त्याने मीरन बहादूरने किल्ल्यातून बाहेर निघून जावे, त्याला व त्याच्या कुटुंबाला संरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले. मात्र मीरन बहादूर किल्ल्याबाहेर येताच त्याला कैद केले. अशा रीतीने खानदेश प्रांत मोगल साम्राज्यात सामील करण्यात आला. प्रश्न 10. पानिपतच्या दुसऱ्या लढाईची माहिती लिहा. 5 मार्क. उत्तर. 1. तारदी बेगमचा पराभव. मोगल सम्राट हुमायून जानेवारी 1556 मध्ये मरण पावला. त्यावेळी अकबर 14 वर्षांचा होता आणि पंजाबात कलनौर या ठिकाणी आपला संरक्षक बैराम खान याच्याजवळ लष्करी छावणीत होता. या संधीचा फायदा एक हिंदू बनिया हेमू याने घेतला. त्याच्याजवळ अफगाण पठाणांची चांगली फौज होती. त्याने दिल्लीवर आक्रमण केले आणि मोगल अधिकारी तारदी बेग याला पिटाळून लावले. त्याने स्वतःला हेमचंद्र विक्रमादित्य असे घोषित केले. 2. पानिपतची दुसरी लढाई. आता मोगल आणि अफगाण यांच्यामध्ये संघर्ष अटळ होता. दोन्हीकडून सैन्याची प्रचंड जमवाजमव झाली आणि 6 नोव्हेंबर 1556 रोजी पुन्हा पानिपतच्याच रणमैदानावर मोगल आणि हेमचंद्र किंवा हेमू यांच्यात जोरदार लढाई झाली. यालाच भारताच्या मध्यकालीन इतिहासातील पानिपतची दुसरी लढाई म्हणतात. यात हेमू अतिशय शौर्याने लढला, पण त्याचा पराभव झाला. त्याला मोगल सैनिकांनी जिवंत पकडले आणि अकबरासमोर उभे केले. बैराम खानाच्या विनंतीवरून अकबराने हेमूचा स्वतः शिरच्छेद केला आणि भारतात मोगलशाही पुन्हा कायम झाली. प्रश्न 11. हळदीघाटच्या लढाईची माहिती द्या. एप्रिल 2004. 5 मार्क. उत्तर. 1572 मध्ये उदयसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा प्रतापसिंह मेवाडचा महाराणा झाला. तो अतिशय स्वाभिमानी, स्वातंत्र्यप्रिय आणि प्रखर धर्मनिष्ठ होता. त्याने अकबराविरुद्ध संघर्ष सुरूच ठेवला, पण आता संपूर्ण उत्तर भारतात मोगलशाहीचा हिरवा झेंडा दिमाखात फडकू लागला होता. साधारण जनतेला मोगल परकीय वाटत नव्हते. सुलतानशाहीच्या काळात जसे धार्मिक अत्याचार हिंदू जनतेवर होत होते, ते प्रकार बऱ्याच प्रमाणात बंद झाले होते. त्यामुळे प्रतापसिंहाला हळदीघाटीचे युद्ध एकाकीपणे लढावे लागले. 18 जून 1576 रोजी हळदीघाटीच्या युद्धात राजपूत विरुद्ध मोगल असा संघर्षाचा देखावा वरकरणी दिसत असला तरी पण मोगलांच्या सार्वभौमत्वाला निष्ठा वाहिलेले राजपूत आणि व्यक्तिगत अहंकार जोपासणारे मूठभर राजपूत असे विचित्र व केविलवाणे दृष्ट प्रत्यक्षात आढळत होते. यात राणा प्रतापसिंहाचा पराभव होणे आणि मोगलांचा विजय होणे अपरिहार्य होते. यात राणा प्रतापसिंगाला माघार घ्यावी लागली आणि मेवाडच्या राजघराण्याने परकीय मोगल आक्रमक बाबर याच्या विरुद्ध 1527 पासून पुकारलेल्या मेवाडच्या राजघराण्याच्या स्वातंत्र्ययुद्धाची अखेर बाबराचा पौत्र अकबराच्या काळात राजपूतांच्या सहकार्याने मोगलांना मिळालेल्या महाविजयात झाली, हे कटुसत्य नाकारता येत नाही. प्रश्न 12. अकबरानंतरच्या मोगल सम्राटांवर संक्षिप्त माहिती लिहा. 5 मार्क. उत्तर. मुद्दे. अ. जहांगीर, ब. ऐश्वर्यशाली शहाजहान आणि क. औरंगजेब. अ. जहांगीर. जहांगीर आणि शहाजहान यांनी जमीन महसूल, राजपूत राजांना सन्मानाची वागणूक, धर्मसहिष्णुता, दख्खन,
धोरण या बाबतीत अकबराचेच धोरण यथावत चालविले. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात मोगल साम्राज्याची पाळेमुळे खोलवर रुजली. अकबर पुत्र जहांगीर याच्या काळात मेवाडचा महाराणा अमरसिंह याने मोगलांसमोर शरणागती पत्करली. तसेच पंजाबमधील कांगडाचा मजबूत किल्ला जहांगीरच्याच काळात मोगलांनी जिंकला. खानदेश वऱ्हाडमध्ये मोगलांचा अंमल जहांगीरच्याच काळात स्थापन झाला आणि शहाजादा खुर्रम उर्फ शहाजहान याने 1615 ते 1624 या काळात दक्षिण भारतावर सतत स्वाऱ्या करून अहमदनगर निजामशाहीला मोगलांचे सार्वभौमत्व मान्य करण्यास भाग पाडले. जहांगीर 1627च्या ऑक्टोबर महिन्यात मृत्युमुखी पडला. ऐश्वर्यशाली शहाजहान 1627 ते 1658 जहांगीरनंतर शहाजहान सम्राट झाला. त्याच्या काळात खान जहान लोदी झुंजारसिंह बुंदेला यांची बंडे झाली 1625 ते 1628, पण त्या बंडखोरांचा मोड करण्यात आला. शहाजहानने चित्रकला आणि स्थापत्यकला यांना विशेष उत्तेजन दिले. आग्र्याचा लाल किल्ला, ताजमहाल, मयूर सिंहासन, लाहोर आणि श्रीनगर येथील उद्याने यांची निर्मिती शहाजहानच्याच काळात झाली. मात्र त्याने जमीन महसूल दरात विक्रमी वाढ केली. अकबर व जहांगीर यांच्या काळात शेतसारा वसुलीचा दर साधारणपणे 33% होता. तो शहाजहानच्या काळात 50% करण्यात आला. औरंगजेब 1658 ते 1707 औरंगजेबाचा शासनकाळ 1658 ते 1707 असा होता. अकबरापासून शहाजहानपर्यंत 3 पिढ्यांनी कमावलेले विशाल, समृद्ध, शक्तिशाली साम्राज्य औरंगजेबाला मिळाले होते. तो शूर लढवय्या, कुशल सेनापती, कठोर प्रशासक होता. इस्लाम धर्मावर त्याची अपरंपार श्रद्धा होती. तो दिवसातून 5 वेळा नमाज अदा करीत असे. रोजे कसोशीने पाळत असे. सम्राटपदाच्या जबाबदारीतून मोकळ्या वेळात तो कुराणाच्या प्रती लिहित असे. त्यावर विकून येणाऱ्या पैशावर स्वतःचा खाजगी खर्च चालवित असे. त्याचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. तसेच तुर्की, अरबी, हिंदी या भाषांवरही त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. पण त्याचबरोबर औरंगजेब जिद्दी, अहंकारी, कपटी व संशयी होता. हिंदुस्थानातील इस्लाम धर्मियांची संख्या वाटेल त्या उपायाने वाढवावी असाही त्याचा प्रयत्न होता. तसेच त्याने आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा. 1. अकबराच्या धार्मिक चर्चेत ख्रिस्ती धर्माची बाजू मांडण्याकरता रिकामी जागा या ठिकाणाहून ख्रिस्ती धर्मोपदेशक येत असत. उत्तर आहे गोवा. 2. अकबराची पत्नी जोधाबाई रिकामी जागा यांची कन्या होती. उत्तर आहे बिहारी मल. 3. रिकामी जागा याने आपली मुलगी राजपुत्र सलीम यास दिली. उत्तर आहे भगवान दास. 4. रिकामी जागा याने अकबराचे मांडलिकत्व पत्करले नाही व शेवटपर्यंत लढा दिला. उत्तर आहे मेवाडचा महाराणा प्रतापसिंह. 5. अकबराने रिकामी जागा मध्ये एक नवीन हुकूम काढून उलेमांचे राज्यकारभारातील महत्त्व संपवले. उत्तर आहे 1579. 6. अकबराच्या काळात न्यायदान करणे हे मुख्य काम रिकामी जागा या अधिकाऱ्याकडे होते. उत्तर आहे मुख्य सदर. 7. अकबराच्या काळात सुभ्याच्या मुख्य अधिकाऱ्यास सुभेदार किंवा रिकामी जागा म्हणत. उत्तर आहे सिपह सालार. 8. अकबराच्या काळात हेरांच्या आणि बातमीदारांच्या अधिकाऱ्यास रिकामी जागा म्हणत. उत्तर आहे वाकनीस. 9. अकबराच्या काळात रिकामी जागा कडे राजाला सैन्याची माहिती देणे व पगार वाटपाचे काम असे. उत्तर आहे मीर बक्षी. 10. अकबराच्या काळात आयात निर्यात कर आणि जलवाहतूक कर वसूल करणाऱ्यास रिकामी जागा म्हणत. उत्तर आहे मीर ए बाईक. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. 1. इबादतखाना ही वास्तू या रिकामी जागा या ठिकाणी आहे. पर्याय आहेत अ. अहमदनगर, ब. अहमदाबाद, क. दिल्ली, ड. फतेपूर सिक्री. उत्तर आहे ड. फतेपूर सिक्री. 2. अकबराने रामायण, महाभारत या ग्रंथांच्या रिकामी जागा अनुवादाला उत्तेजन दिले. पर्याय आहेत अ. देवनागरी, ब. हिंदी, क. उर्दू, ड. फारसी. उत्तर आहे ड. फारसी.
3. अकबराने सर्वात प्रथम रिकामी जागा या प्रांतावर स्वारी केली. पर्याय आहेत अ. राजस्थान, ब. चित्तोड, क. गोंडवाना, ड. माळवा. उत्तर आहे ड. माळवा. 4. अकबराने दुसरी स्वारी रिकामी जागा या प्रांतावर केली. पर्याय आहेत अ. राजस्थान, ब. माळवा, क. चित्तोड, ड. गोंडवाना. उत्तर आहे ड. गोंडवाना. 5. अकबराने रिकामी जागा यांना 7,000 पर्यंत मनसबदारी दिली. पर्याय आहेत अ. बाज बहादूर अब्दुल खान, ब. उदयसिंग भगवानदास, क. आसफ खान दलपतराय आणि ड. मानसिंग मिर्झा अजीज कोका. उत्तर आहे ड. मानसिंग मिर्झा अजीज कोका. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. अकबराने नवीन धर्माची स्थापना केली त्याला काय म्हणत? उत्तर. अकबराने नवीन धर्माची स्थापना केली त्याला दीन-ए इलाही म्हणत. 2. अकबरकालीन पोतदार हा परगण्याचा कोण होता? उत्तर. अकबरकालीन पोतदार हा परगण्याचा खजिनदार होता. 3. अकबराच्या काळात अमील याच्याकडे कोणती कामगिरी होती? उत्तर. अकबराच्या काळात अमील याच्याकडे जमिनीची मोजणी करून राजस्व आकारणे ही कामगिरी होती. 4. अकबराच्या काळात सैन्यात मिळणारी जागा, पद किंवा स्थान म्हणजे? उत्तर. अकबराच्या काळात सैन्यात मिळणारी जागा, पद किंवा स्थान म्हणजे मनसब होय. 5. अकबरकालीन मनसबदारीचे 2 प्रकार कोणते? उत्तर. अकबरकालीन मनसबदारीचे 2 प्रकार जाट व सवार हे होय. 6. अकबराचा शासनकाळ सांगा. उत्तर. 1556 ते 1605 हा अकबराचा शासनकाळ होय. 7. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्या सुलतानाने कोणत्याही कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत? उत्तर. शेतकऱ्यांच्या हितासाठी औरंगजेब या सुलतानाने कोणत्याही कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत. 8. आग्र्याचा लाल किल्ला, मयूर सिंहासन कोणाच्या काळात बांधले गेले? उत्तर. आग्र्याचा लाल किल्ला आणि मयूर सिंहासन शहाजहानच्या काळात बांधले गेले. पाठ समाप्त.